आणि 12 राशींना घेऊन हा माणूस 93 पासून प्रवास करतोय आणि ही हसरी दिंडी घेऊन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केलेला आहे आणि आज राशीचक्र 23व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल करतात. मी त्यांना सर्वप्रथम एक प्रश्न विचारणार आहे की ते नेहमी म्हणतात की माणूस जातीवर नव्हे तर राशीवर जात असतो, तर ही राशीवर जाणारी माणसं तुम्ही कशी ओळखता? आता यांच्यापासूनच सुरुवात करूया. ते मला म्हणाले की तुम्ही आज शर्ट असा घातला होता की कॉलेजमध्ये तुमचं स्वागत झालं. मला असं झालं मी कुठनं आज हा शर्ट घातला, कारण त्यांनी माझ्याकडे बघितलं, म्हणजे काय टॅक्सी आज. मला तेव्हा कळलं हे काळं पिवळवे घातलंय म्हणून. बारीक लक्ष असतं यांचं. त्यामुळे राशी कशा ओळखायच्या तर ऑब्झर्वेशन करत जायचं. व्यवहारातलं उदाहरण देतो. नवऱ्याला जे वेळोवेळी झोपून राहिले तर बायकांना भयंकर राग येतो. कधी कधी नवरा येतो, बरं नसतं, बिचारा झोपून जातो, तर शांतपणे येऊन त्याला विचारायचं का नाही अवेळी का झोपला. त्याची बायको जर मेष राशीची असेल तर ती तणतणत येते खोलीमध्ये. झालेत ना आडवे, काल सांगत होते आईस्क्रीम खाऊ नका. सुरुवातच अशा, भोगा आपल्या कर्माची फळ. वृषभ राशीच्या बाईला जरा टीव्ही बघायची घाई झालेली, ती त्याच्या अंगावर चादर घालते आणि जे काय करता येणं शक्य ते करते आणि निघून जाते. मिथुन राशीची बाई जरा वेगळंच करते. ती दुधात जायफळ घालते, आधी त्याला प्यायला देते, तो गाढ झोपतो. हिलाही मग छान झोप लागते. हिला सकाळी 7 वाजता जाग येते, तर बघते अजून झोपलेलाच आहे तो. मग ती केस विस्कट होते आणि थकल्यासारखी त्याच्या पायाशी बसते. अर्धा पाऊण तासाने तो डोळे उघडतो. विचारतो, अगं तू अशीच बसली का रात्रभर? काय करणार, तुम्हाला बरं नाही, नको बसायला. कर्क राशीची बाई रात्रभर त्याच्या उशाशी बसून असते. सिंह राशीच्या लोकांचं बघा, नियम तत्वच काय वेगळं आहे. तो आता धाराडूर झोपलाय, ऐकू येते घोरतो एवढा, तरी गदागदा हलवून जागा करते, झोपेची गोळी देते. डॉक्टरने काय सांगितलं, वेळच्या वेळी गोळ्या घ्यायच्या, जास्त बोलायचं नाही. आणि कन्या राशीच्या बाईला जरा खात्री नसते, सारख्या आत येऊन बघते, आहे ना, आहे. आता तुम्ही एकाच प्रसंगी निरनिळ्या बायका निरनिळ्या तऱ्हेने वागतात हे बघता, आणि मग आपल्या लक्षात येतं की ही लोक जरा संशयाशीच वागणार, ही मंडळी जरा तापट आहेत, अग्रेसिव्ह होणार.